नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गिरजा राऊतांचे गंभीर आरोप. आता प्रकरणात करुणा मुंडेंची एंट्री. विनायक राऊतांना केले 3 मोजके प्रश्न. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा रितेश राऊत यांच्यावर गिरजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. गिरजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून आहेत. राऊत कुटुंबाकडून आपला मानसिक छळ करण्यात आला असा आरोप गिरजा राऊत यांनी केला. मात्र दुसरीकडे विनायक राऊत यांनी गिरजा राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपामागे षडयंत्र आहे. त्याचा सूत्रधार कोण आहे याचे पुरावे मी आज देणार नाही, परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या प्रकरणात करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे. नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे? प्रत्येक पुढारी तांत्रिक मांत्रिकाच्या नादी लागलेले असतात. त्यांच्या सुनेला न्याय भेटला पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. विनायक राऊत यांनी म्हटलं की तिने पैशाची मागणी केली, परंतु तुम्ही त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. श्रीमंत लोकांना काय वाटतं की महिलांचं आयुष्य फक्त असंच असतं? काय विचार करून तुम्ही लग्न करता, असा थेट सवाल यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे. तुम्ही माफी मागण्यापेक्षा सांगता की लोन भरण्यासाठी पैशाची मागणी केली. मग याच्यामध्ये काय चूक आहे? आज मंत्रिमंडळामध्ये बसलेल्या एका आमदार खासदारांना 2-2, 3-3 बायका आहेत, पण त्यावर कोणी बोलणार नाही. महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे, तिथे कोणीतरी बसवा, नाहीतर मला महिला आयोगाचे अध्यक्ष करा, मग मी बघा महिलांना कसा न्याय देते ते, असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. पुढाऱ्यांमध्ये अंधश्रद्धा असते. एक खासदार, आमदार, नगरसेवक असा नाहीये ज्यांचा संबंध हा भोंदूबाबांसोबत नाही. विनायक राऊत यांच्या सुनेला मी भेटणार आहे, असेही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या. दरम्यान सध्या राज्यासह देशात खासदार, आमदार फुटत आहेत. यावर देखील करुणा मुंडे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांनी सरकारला टोला लगावला.